बरं, तुम्ही ज्या पण माणसाला अवधूतजी, तिकीट तुम्हाला दिली. एक प्रश्न मी पण विचारते याच मुद्द्यावरती की अकार्यक्षमतेबद्दल तर तुम्ही विरोधकांच्या म्हणजे तुमच्या विरोधकांच्या आता बोललात, पण त्याचबरोबर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग जेव्हा मोकळा तुम्ही करता तेव्हा लोकशाहीवरती घाला येतो असं तुम्हाला नाही वाटत? मला अजिबात असं वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे काही चुकीचं नाही. ज्यावेळी वसंत चव्हाण हे राज्यसभेचे तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार हे ज्यावेळी अकाली निधन पावले, त्यावेळी त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे या बिनविरोध निवडून आल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून येण्याची किमया ही राष्ट्रवादीने केलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडीचा जो एक घटक पक्ष आहे, जाऊ देत. परंतु एक लक्षात घ्या पूर्वीजी की ही इनडायरेक्ट पद्धत असते. तुम्ही आता एवढं कोष्टक दाखवलं, या कोष्टकामध्ये महाविकास आघाडी आणखीन महायुती यांचं पक्षीय बलाबल समोरासमोर दिसतं. पण अवधूतजी, एक पुन्हा प्रश्न आहे की विरोध नाही म्हणजे लोकशाही आहे असं अर्थ नाही, मी आहे असं त्याचा? म्हटलेलं नाहीये. माझ्या उगीच चुकीचे शब्द माझ्या तोंडात घालू नका. मी असं म्हटलं की बिनविरोध होणं म्हणजे लोकशाहीचा खून वगैरे असं काही नाही. ज्यावेळी आपल्याला चिन्ह स्पष्ट दिसत असतं की या इनडायरेक्ट इलेक्शनमध्ये आपला टिकाव लागणार नाही, आपण हरणार आहोत, त्यावेळी हरण्याची माळ गळ्यात घालण्यापेक्षा एखादा माणूस माघार घेऊ शकतो. काय झालंय की हे जे 17 महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ना, त्यांना जबरदस्तीने घोड्यावर बसवलेलं आहे. त्यातल्या कोणालाही उभं राहायची इच्छा नव्हती. इव्हन बाळ माने, तुम्हाला सांगतो, बाळ माने हे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. गेल्या विधानसभेच्या इलेक्शनला काही झालं, मतभेद झालं म्हणून ते शिवसेनेत गेले. मला सांगा, शिवसेनेने त्यांना उमेदवारी का दिली? शिवसेनेकडे दुसरा कोण कार्यकर्ता नव्हता का? मग त्यांना बाळ मानेंना तिकीट दिलं आणि बाळ मानेंना शेवटी त्यांनी आपलं, ज्याप्रमाणे ते भारतीय जनता पक्षातनं उबाटामध्ये गेले, त्याने आपले विचार बदलले आणि पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं ऐकलं. त्यात चुकलं कुठे? तुम्ही ज्यावेळी ढिसाळ वीट देता त्यावेळी तुमची इमारत कधीही पडू शकते. तुम्ही का हनुमंत पवार सारख्या एखाद्या कार्यकर्त्याला, हनुमंत पवारला का नाही तिकीट दिलं? हनुमंत पवारवर कितीही प्रेशर आलं असतं, मला माहिती आहे हनुमंत पवार हटले नसते, त्यांनी इलेक्शन लढली नसते. मी विचारणारच होते अवधूतजी, आपण त्यांनाच विचारूया. हनुमंतजी, कुठेतरी तुमच्यासारख्या निष्ठावंतांना तिकीट मिळालं असतं